आता वेणी बघा, हा वेण्या आल्यात वेण्या. आपल्या कोकणकडे जेव्हा जातात ना गावी तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल म्हणून, आणि काय नाही. तर तेच परंपरा आपण सुरू ठेवणार आहे फॉर शुअर. पुढे हल्ली माझे यूट्यूबला व्लॉग जरा कमी येत आहेत, आय नो खूप कमी येत आहेत. लाईफ इज हॅक्टिक, पण मजा येते. खड्डे नाही आहेत पण रस्ता असा सपाट नाही आहे. आईला तुमची व्हिडिओ दाखवली होती, हो का? आईला घेऊन गेलो होतो, त्यांना दाखवली होती. रॉंग वेनी गाडी घसरली आहे नेहमीसारखी. आता आतमध्ये घालतील, पुन्हा रस्ता घेतला की पुन्हा ते भारून काढतील, पुन्हा जाम होणार. आता आपण राईट घेतलेला आहे आणि बाहेर पडू आपण टुवर्ड्स मोरबे रोडला. हे बघा आपले ऑइलची डिलिव्हरी, हे बघा हे सर्व पुण्याचेच आहेत. हा आपला मोरबे रोड आहे. राईट मारलं की शिवजंगल लागतं, बाजूला तिकडे हॉटेल आहे, स्टॉल आहे म्हणजे वेलकम बाईट म्हणून. हे बघा नक्कीच ट्राय करा, समोसा एक नंबर असं म्हणतात. होतं हां. सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम मुंबई. आता आपण आहोत JNPT रोडवर. वाजल्यात सकाळचे ऑलमोस्ट ये 9 आणि आज तारीख आहे 8 फेब्रुवारी. मी आणि माझी बायको आपण निघालो जायला माणगावला. तर माणगावला आपण का चाललो आहे, कारण की तुम्हाला माहिती असेल आपण लहानसं वेंचर सुरू केलं आहे होममेड हर्बल हेअर ऑइलचा. तर त्याची डिलिव्हरी आहे माणगावला. ॲक्च्युली माणगावला नाही आहे, हे सर्व माल जाणार आहे टुवर्ड्स पुणे. म्हणजे मी एक रील टाकली होती, जर कोणाला पुण्याला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, कारण की आपली एक सोशल फॅमिली आहे मिस्टर नितीन म्हणून, त्यांची ऑर्डर आहे पुण्याची. तर ते मला म्हणाले अजून कोणाला पाहिजे असेल पुण्यामध्ये ना तर माझा ॲड्रेस त्यांना दे, जेणेकरून पिकअप पॉईंट आपण पुण्यात ठेवू शकतो. तर त्यांची ऑर्डर आहेच ऑलमोस्ट 2 लिटरची, प्लस अजून पण 3-4 ऑर्डर आपल्याला आहेत, तेच आपण द्यायला चाललो आहे. तर सर्वात आधी मिस्टर नितीनचा खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आपल्या पुणेकरांना पण आपल्या हेअर ऑइलचा फायदा होतो. त्यासाठी आता काय करूया, टाईम वेस्ट न करूया, आपण निघूया. बाकी बोलूया आपण आपल्या मोटोको सेटअपमध्ये. तुम्हाला सर्व आधी आपला सेटअप दाखवतो आपल्या बाईकचा. ही आपली स्वप्नवंदरी उभी आहे मस्तपैकी लाल भडक. टँक बॅग आहे. टॉपबॉक्समध्ये आपलं ऑइल आहे. ॲक्च्युली दाखवू शकत नाही कारण बायकोनी बंजूकडनी बांधलं. जेव्हा आपण उतरू ना आणि जेव्हा देऊ तुम्हाला दाखवू आपण किती आपल्या लिटरची ऑर्डर पण आहे. आणि आपला डॅश कॅम आहे. बायको रेडी. बायकोचा सेटअप बघा, शिंग तर लावलेत त्यांनी. आणि इकडे S2चा इकडे ये ना, अरे मला तो इंटरकॉम दाखवायचा येडी, पुस्ती गोल गोल फिरते. आणि हा इंटरकॉम आहे AR मोटरचा S2+. ऑफकोर्स माझ्याकडे पण आहे, कुठे गेला, हा माझ्याकडे पण आहे. आणि आत्ता शिंगत. आणि हे दाखव आता वेणी बघा, हा वेण्या आल्यात वेण्या. हल्लीच्या पोरी स्वतःचे केस कापतात आणि एक्स्ट्रा केस लावतात हेल्मेटला. काय सांगायचं अरे बाबा खरोखर. आणि शिंग तर एक नंबर आहेत. अरे मारे जायला. चला म्हणजे निघालोय आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री जय स्वामी समर्थ, आसाम नमः, आयरा विजय असो, जय माता दी, जय श्रीराम, जय हनुमान महाराज की, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, पांडुरंग जय हरे विठ्ठला. चला तर तुम्हाला ॲक्च्युली खूप लेट झालं. आपण नेहमी 6 पर्यंत निघतो, पण आज निघायला 7:30 वाजले आपल्याला. कारण फक्त विचार केला जायचं फक्त माणगावलाच आणि जाऊन परत यायचं आहे. तर आपण संध्याकाळी 7-8 पर्यंत आरामात घरी पोहोचू. एवढं लवकर उठून करायचं काय. पण एक बरं ट्रॅफिक लागलं नाही मला. ट्रॅफिकची होती पण ट्रॅफिक जरा पण लागलं नाही आम्हाला मुंबईमध्ये, म्हणून काय टेन्शन नाही. 7:30 पावणे 8ला घर सोडलं तर JNPTला काहीतरी ऑलमोस्ट पावणे 9ला आपण पोचलो. आणि आता वाजलेत 9ला आपण निघालो आहेत. तर आपल्याला ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला ऑफकोर्स आपण ऑइल डिलिव्हरी करतो ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आणि आपलं थोडंफार मुंबई गोवा हायवे तुम्हाला दाखवीन टिल माणगावपर्यंत, जेणेकरून जर कोणाला होळीला शिमग्याला गावी यायचं असेल त्याचा फायदा होईलच. पण तरी पण कदाचित होळीच्या 10 दिवस आधी आपण जाऊ पुन्हा एकदा राईड करायला आपल्या गावी. तर मी म्हणतो शिमग्याच्या 10 दिवस आधी आपण जाऊ कदाचित पुन्हा एकदा गावी, बाईकवरून म्हणा किंवा गाडी म्हणा वॉटेवर. कारण तुम्हाला माहिती आहे गेले 4 ते 5 वर्ष आपण न विसरता होळीला, शिमग्याला, गणपतीला, मंथ ऑफ मेच्या आधी आपण आपले रस्ते दाखवतो मुंबई गोवा हायवे, जेणेकरून आपल्या कोकणकडे जेव्हा जातात ना गावी तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल म्हणून, आणि काय नाही. तर तेच परंपरा आपण सुरू ठेवणार आहे फॉर शुअर पुढे. बघू कसं जमतं आहे ते आता. आणि हल्ली माझे यूट्यूबला व्लॉग जरा कमी येत आहेत, आय नो खूप कमी येत आहेत. कारण काय झालं आहे की आपल्याला एक नवीन जॉब लागला आहे आणि तो जॉब आहे नाईट शिफ्टचा. ऑलमोस्ट झाले मला तिकडे 20 दिवस. नाईट शिफ्ट प्रॉपर नाईट शिफ्ट आहे. लाईक रात्री 9:30 ते सकाळी 7:30-7.
आणि आपला त्याची सवय नाही आहे. तर थोडासा ते जरा सवयीमध्ये जेल व्हायला टाईम लागतो आपल्याला. सकाळी एकदा लॉग आउट केलं तर झोपून जातो, ते दुपार पण झोपलेला असतो आणि मग त्याच्यानंतर सुस्ती अशी असते ना, काही करायला वाटत नाही, नुसता पडून असतो मी. सध्या कसं आपल्याला सवय नाही ना त्यासाठी, पण हळूहळू जसं आपलं जेल होईल आपण बॅक टू ट्रॅक येऊ आणि पुन्हा तुम्हाला आपल्या यूट्यूबसाठी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. म्हणजे खूप व्हिडिओज पेंडिंग आहेत आधीचे, आय नो, कधी टाकीन नो आयडिया. थोडंसं समजून घ्या आणि काय नाही. आणि प्लस त्याच्यासोबत आपल्या हेअर ऑइलचं पण सुरू आहे ना, त्याची पण ऑर्डर डिलिव्हरी वगैरे असतात, तिकडे पण आपला टाईम जातोच. असं होतं का शनिवार रविवार सुट्टी असते, त्या टायमाला आपण हेअर ऑइलची डिलिव्हरी करतो. रविवारचा एक दिवस कधी असतो तर आपण राईडला जातो, म्हणून एडिटिंगसाठी आपण थोडा वेळ मिळत नाही आहे. पण आपण काय ना काहीतरी जुगाड करू फॉर शुअर. लाईफ इज हॅक्टिक, पण मजा येते. चला आता आपण चाललो आहे पुढे. व फूड स्ट्रीट जातो आपण पुण्याला, मग तो आता पुण्याला रस्ता आहे. आपण खाली उतरलो आहे. पुढून आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि जाणार आपण मुंबई गोवा हायवेला. हा रस्ता आधी खूप बेकार होता, फलसचे फाट्यातून गेला म्हणतात, पण आता मस्त आला, टेन्शन नाही. पुढे काम सुरू होतं. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो डिसेंबर महिन्यामध्ये ना, तिकडे पुढे काम सुरू होतं. आता आहे की ना माहिती नाही, पाहूया आपण जरा. हे स्पीड ब्रेकर नाही, चल डोंगरच चायला आहे खरोखर. तर काय हो, काय काय तर मोठे असतात यार. तर इकडे पुढे जर काम काही चालू नाही आहे, मग रस्ता एक नंबर आहे. आता आपल्याला लेफ्ट मारून प्लस मुंबई गोवा हायवे. चला मंडळी, आपण आलेलो आहे आपल्या मुंबई गोवा हायवेवरती. आता इकडून इथून तुम्हाला होतो आपला अपडेट आपला हायवेचा. आता बायको लागली आहे भूक, म्हणजे आम्हा दोघांना लागली आहे भूक असं म्हणतोय मी, ऐसा म्हणताय मी. बघा नाश्ता पाणी, आपण नाश्ता आणि मोस्टली ते पेंट सोडलं की एक हॉटेल लागतं, विसरलं नाव विसरलं हॉटेलचं, त्या ग्रेट मराठा, मला नाही ग्रेट मराठा असं काही नाव आहे काहीतरी, आय थिंक तिकडेच मोस्टली आपण नाश्ता पाणी करतो. बाकी रस्ता पहा, रस्ता एक नंबर झाला आता कसं ना, मानगाव लोणेर पण रस्ता एक नंबर झाला आहे. मंथ ऑफ डिसेंबरला गेलो होतो ना, तर रस्ते खूप बरे झालेत. आता जो मेजर पट्टा तो संगमेश्वरला अंजाज ज्याला राहिला तो कधी आहे नो आयडिया आहे. आणि मोठे मोठे ब्रिजेस. चला आपण हळूहळू पुढे जातो आहे, पण रस्ता एक नंबर आहे, काय टेन्शन नाही आहे. पण एक गोष्ट सांगून तुम्हाला की रस्ता चांगला आहे नो डाऊट, पण स्ट्रेट असं नाही. स्ट्रेट आहे बघा, गाडी अशी वर खाली बघा, गाडी बघा, हे बघा गाडी वर खाली नसं असतं. खड्डे नाही आहेत, पण रस्ता असा सपाट नाही आहे. आता पुढे लागेल आपला कर्नाळा. तर आता आपण कर्नाळा क्रॉस करतोय आणि हे मध्ये मध्ये तुम्ही इथं रमलर हे बघा, असे हे आत्ता लावलेले आहेत ते बघा. हे स्पीड जरा ओव्हर स्पीडिंग कोणी करू नये म्हणून हे बघा आत्ता लावले, ते आधी नव्हते. तेच म्हणतो म्हणजे आयला हर 5-5 सेकंड ते आले येते एक. पण ठीक आहे, दिस इज फॉर सेफ्टी. हे बघा लागलं परत. तर मंडळी वाजल्यात 9:20 आणि येऊन पोचलो आपण आता खारपाडाला. हे आहे खारपाडाचा टोल, जो सध्या बंदच आहे आणि बंदच राहतो जोपर्यंत पूर्ण मुंबई गोवा हायवे होत नाही. चला, रस्ता मुंबई गोवा हायवे आपण टच केलं ते खारपाडापर्यंत चुम्मेश्वर एक नंबर आहे. फक्त जर आधी बोललो तर सपाट नाही आहे, वर खाली वगैरे आहेत. आणि स्पीड ब्रेकर तर ऑफकोर्स असणारच आहे. ते बघा, ऐशाबाश गेला. नमस्कार. लांबूनच ओळखलं, मुलं गाडी ओळखीचीच आहे. नमस्कार. कुठे चालला आता? तेच बोललो की मुलं आईला घेऊन जाताना व्हिडिओ दाखवली होती यांना. मी आता तेच म्हणालो, मी आईला घेऊन चाललो तर आपण आईला घेऊन चाललाय. तेच म्हणालो, आता तेच बोलतो मी आता. आईला तुमची व्हिडिओ दाखवली होती. हो का? मी आईला घेऊन गेलो होतो, त्यांना दाखवली होती ना मी आईला. हां तर मुलं हे तेच आहेत, मुलं ते गाडीवर बघ. हां. नमस्कार. आता कुठे चालले? मालगावला.
त्यांचं तिकडे गावच आहे ना तिकडे. नाही आमचं गाव लांजाल आहे, पण माझं कसं हे सुरू केलं ना हेअर ऑइलचं, त्यामुळे डिलिव्हरी मानगावची डिलिव्हरी माझी आहे 5 लिटरची, तर ते द्यायला चाललो आहे आता. आपली भेट वाटतं इथे पण झाली होती. ते ग्रँड रोडला तुम्ही ते काहीतरी पार्ट लावायला आले ना ते. ग्रँड रोडला पार्ट लावायला आलेलं पण हां 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 पण माझी ओळख झाली होती. हो काय, अच्छा अच्छा, मी पण लावायला चाललो होतो तेव्हा. हां ओके ओके ओके. आता कुठे चालल्यात? आता रोहायला चाललो आम्ही. रोहा रोहायला चालल्यात, ओके 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 रोहायचे. चला ओके. चलो बेस, बरं वाटलं, चला आई. हो चला. तर आपल्या जे भेटले ना ते आपलं सोशल फॅमिली आपली व्हिडिओ वगैरे बघतात आणि ते तो पण आईला घेऊन चालल्या रोह्याला. तो ते सांगतो आईला की हेच ते ज्यांनी आपल्या आईला घेऊन लांजाला वगैरे प्रवास केला होता, आळंदीला प्रवास केला होता. बरं वाटतं. अशी आपली फॅमिली भेटली, खूप बरं वाटतं. चला आपण मंडळी येऊन पोचलो पेणला. खालून गेलो की पेण आणि शेवट आपलं मुंबई गोवा हायवे. वाजले आहेत, अरे थांबा जरा, हां वाजले आहेत 9:30 काय पाहुणे दहा काहीतरी आपलं ना, 9:30 वाजलेत, 9:34 आहेत. हिला भूक लागली की टायमिंग वाढतो इथं, नॉन सेन्स. आणि पेण बंद रस्ता छान आहे नो डाऊट, फक्त मध्ये मध्ये असे तुम्ही पाहू शकतात ना, तर ते मध्ये आहे, बाकी रस्ता चांगला आहे. चला आता आपण पेन वगैरे क्रॉस केलेलं आहे आणि ते पुढे लागलं हॉटेल साई मराठा. इकडे आपण दर टायमाला नाश्ता पाणी करतोस. फिक्स हॉटेल आपलं, मोस्टली फिक्स हॉटेल आहे इकडं. बघा हॉटेल साई मराठा. चला, हा संडे आहे. संडे म्हणजे अंडा डे है ना मग. वा अंडे, वा संडे म्हणजे अंडे. वा चला. वा वा झट्टा जरा गाणं लागलं आणि आमूचे झट्टे आहेत. तर आपला नाश्ता पाणी आलेला आहे. भुर्जी पाव, आमलेट पाव आणि चांगले एक वडा खाऊ आणि निघूया. चला, गरमागरम आपले वडे पण आलेले आहेत. आमलेट भुर्जी एक नंबर. निघूया, घेऊन निघूया. ते नाश्ता करून निघूया बस. चला मंडळी, फाणे निघालो आपण. जटा धराय सुन जटा धराय. जायला काय ऐकतच आहे पोरगी, काय सांगायचं. चला, वाजले 10:20. ओ माय गॉड, 10:20 रे. तरी आपलं आय थिंक किती गेला मग, हाफ अन आवर गेलं इकडे रे. तरी आपण हे केलं पाहिजे ॲक्च्युली, डायरेक्ट गाडीवर बसून खायचं. हां चला, थँक्यू. बस. आत्ता जरा ऊन लागायला लागलेलं आहे, सूर्यदेव जरा तापलेत. बाकी थोडंफार थंडी होती लाईक 9-9:15 थोडीफार, पण आता मजबूत ऊन आहे. आता पोट एवढं पॅक झाला ना, असं वाटतं दुपारी जेवूच नाही, खरं पॅक झालं आता. आता तेव्हा भूक लागतेच ना, पण आता एवढं पॅक आहे ना, वाटत नाही की आता का पुन्हा काय आपल्या पोटात जाईल. मजबूत खाल्लेलं आहे. एक वडा, भुर्जी पाव, आमलेट पाव बायकोने दाबून खाल्लेलं आहे बाबा. मी पण दाबून खाल्लं आहे, मी पण दाबून खाल्लेलं आहे बाबा. असं सर घेतलं बरोबर ना. आणि मोबाईल तुझ्याकडे आय थिंक किती 10:30 ना. मला असं वाटतं 12पर्यंत आपण मानगाव गाठू असं मला ते वाटतं आहे. बघा रस्त्याला बरं यायला पहिल्यापेक्षा, काय टेन्शन नाही आहे. मेन म्हणजे आता जो नागोठण्याचा पट्टा आहे तो आधी म्हणजे खूप बेकार होता, पण आता बरा झाला पहिल्यापेक्षा. आत्ता अवस्था कशी आहे हे तुम्हाला आपको सांगेनच मी. आणि इवन कोलाड वगैरे पण. बाकी तळवलीला वगैरे तर ब्रिज सुरू झाले आहेत, काय टेन्शन नाही. कारण की आधी तळवली वगैरे खूप जाम बेकार होतं.
चला आपला हा अलिबागचा ब्रिज, खालून इकडे हे वडखळ आहे आपल्या साईडला लेफ्टला, आणि सरळ आपलं मुंबई गोवा हायवे. तर मंडळी आता आपण क्रॉस करू डोळवी. तर मुंबई गोवा हायवे आपण टच केला ना, तिथपासून ते आता पण डोळवी पण रस्ता चांगला आहे, नो डाऊट, एक नंबर रस्ता आहे. आता आपण क्रॉस करतो गडप. पहिला आपण खालून द्यायचो गडपला, पण आता ब्रिज सुरू झालं आहे, म्हणजे खूप आधी ब्रिज सुरू झालं आहे, म्हणून काय टेन्शन नाही. आता मोस्टली इकडचे ब्रिज काही ठिकाणी सुरू झालेले आहेत, पण पुढचे खूप बाकी आहेत आपल्या अजून सुरू व्हायचे. आपला हा वाला व्लॉग जास्त मोठा नाही होणार, कारण की तसंही रस्ते चांगलेच आहेत. आता तुम्हाला एकशे दाखवू का मला कळत नाही आहे, ॲक्च्युली चांगले रस्ते आहेत. फक्त असं बोललं असं सपाट नाही आहे, थोडं वर खाली अशी गाडी हलते, पण रस्ते बरे आहेत. आम्ही किती दिवसांनी आय थिंक जो राईडलाच निघालो असं मला ते वाटतं आहे. आठवत नाही, डिसेंबरला मी गेलो होतो सिद्धेश बरोबर गावी आपलं हेअर ऑइलच्या डिलिव्हरीसाठी. आला हां, सॉरी डिलिव्हरी काय म्हणतो, हेअर ऑइल घेऊन यायला आईकडून. त्यानंतर मी आत्ता निघालो आहे फेब्रुवारीमध्ये. आत्ता इकडे बरेच टायमानंतर रस्ता जरा एक पेवर ब्लॉक होते आणि रस्ता जरा बेकार लागला बरेच टायमानंतर. हा बघा इकडे आता हा मध्येच एक पॅच बेकार आहे. आता इकडे कसं ह्या ब्रिजचं कामं सुरू आहेत, म्हणून आपण जायला आता खालून. तर मंडळी, माझ्या DJI मिनी माईकचं बॅटरी काही संपली, मला कळलंच नाही. नुसतं बोलत सुटलं टिल मानगावपर्यंत. मला मानगावला कळलं माझी DJI माईकची बॅटरी संपली म्हणून. ॲक्च्युली कॅमेरामध्ये कळतं, पण मी कॅमेरा लक्ष दिलंच नाही, त्याच्यामुळे मला कळलंच नाही. तर तुम्हाला थोडंफार आता व्हॉईसवर मी सांगेन मी. तर आता येऊन पोहोचलो आपण नागोठणे रोडला. तर नागोठणे रोडला तुम्ही पाहू शकता इकडे ब्रिजचं कामं सुरू आहेत, पण जो सर्व्हिस रोड आहे तो पहिल्यापेक्षा जरा बरा केलेला आहे. तरी पण अजूनपर्यंत थोडेफार खड्डे या रस्त्याला आहेत, पण पहिल्यापेक्षा बरा आहे फॉर शुअर. आणि जसं आपण एंडिंगला या ब्रिजच्याकडे पोहोचतो ना, तिकडे रस्ता थोडा जास्त खराब मिळतो, बाकी पुढे रस्ता बरा आहे. आता दुपारचे वाजले 11 आणि येऊन पोहोचलो मग कोलाडला. तुम्ही पाहू शकता कोलाडचं ब्रिजचं कामं पुढपर्यंत आलेले आहेत, ते खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण क्रॉस करतोय कोलाड आणि ब्रिजच्या खाली रस्ते ठीकठाक आहेत, नॉट बॅड. आता वाजले दुपारचे 11:20 आणि आपण ऑलमोस्ट आता इंदापूरला पोहोचू. आणि त्याच्या आधीच इंदापूरच्या आधी तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक जाम आहे. आणि इकडे तर इंदापूर म्हणा मानगाव म्हणा ट्रॅफिक जाम होतंच. कारण असं आहे की रस्ता अरुंद ऑफकोर्स आहेच, प्लस लोक डबल पार्क करतात, स्टॉल्स आहेत, लोक आरामात चालतात, लाईक गार्डनमध्ये चालतात असे लोक चालतात. त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठा लोचा असं आहे की लोक रॉंग वेने घुसवतात आणि समोरच्याला अडकवतात आणि जाम अजून होतं. पण आता एक बरं आहे की आता पोलीसवाले वगैरे असतात, तर ट्रॅफिक मॅनेज होतं. तर फायनली आपण इंदापूरच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता पोहोचतो मानगावला. तर मंडळी आता येऊन पोहोचल्यावर मानगाव पाहू शकतात खूप आधीपासून ट्रॅफिक लागलेलं आहे. सेम कंडिशन पाहू शकता, लोक ट्रिपल लाईन लावून उभी आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त जाम होतं. तुम्ही पाहू शकता समोरून ट्रकवाला येतो पण काढू शकत नाही, कारण की रॉंग वेनी गाडी घुसवली आहे नेहमीसारखी. आता आतमध्ये घालतील, पुन्हा रस्ता इथला की पुन्हा ते भारून काढतील, पुन्हा जाम होणार. जास्त ट्रॅफिक ह्यामुळेच होतं की लोक रॉंग वेनी गाडी घालतात आणि मग सर्व सत्यानाश होऊन जातो. म्हणून मानगाव आणि इंदापूर सर्व ट्रॅफिक होत त्यासाठीच. आता आपण काय करणार, आपण स्ट्रीट जाणार नाही आहेत, आपण घेण्यात राईट टर्न आणि बाहेर पडणार मोरबे रोडकडे. कारण कसं आहे, हे जे वेलकम बायचे स्टॉल आहे मिस्टर अमित चव्हाणचं आहे मोरबे रोडच्या थोडंसं बाजूला. तर आपण स्ट्रीट जाणार का पॉईंट आपण राईट घेतलेला आहे आणि बाहेर पडू आपण टुवर्ड्स मोरबे रोडला. आणि हा रस्ता खूप अरुंद आहे आणि प्लस खराब पण आहे. तर जर तुम्ही हा रस्ता नेत असाल तर प्लीज गाडी जपून चालवा आणि आरामात चालवा आणि काही नाही. समोरासमोर 2 कार आले तर अडकतात, म्हणून गाडीला जपून चालवा. तर आपण बाहेर पडल्यावर मिस्टर अमितना फोन करू आणि वेलकम बॅक एक्झॅक्टली कुठे आपण जाणून घेऊ आणि मग आपण थेट तिकडेच भेटू. चला मंडळी, फोन केला आहे वेलकम बाईकच्या मालकाला मिस्टर अमित चव्हाण. ते म्हणाले मोरबे रोडला, म्हणजे ह्या रोडला नाही आहे, इथून लेफ्ट मारलं की लगेच त्यांचा एक स्टॉल येतो वेलकम बाईक. चला बघूया आपण येईल तिथे. हो आलं पण, अरे आलं पण चायला रे, लगेच लेफ्ट करूनच आहे. वा वा क्या बात. बरं झालं पुढे नाही गेलो. ओके हां, इकडे आहेत दुकान वेलकम बाईक. बघा आपण त्यांना आपलं ऑइल काढून देऊ पहिलं, मग दाखवतो ऑइलचं काय आपल्याला किती ऑइल आणलं आपण. हे बघा आपले ऑइलची डिलिव्हरी. हे बघा हे सर्व पुण्याचेच आहेत. आणि नितीश साहेबांचे 4 आहेत 500 ml. एकाचे 2 आहेत जे पिकअप करणार फ्रॉम नितीश घरातून. एका 200 ml 2 आहेत आणि 200 ml अजून एक आहे. हे थोडं आपल्याला त्यांना द्यायचं आहे आता. ओ माय गॉड, टाक सगळ्यापेक्षा वेगवेगळ्या करून दिलेल्या आहेत. चला तर आपण जा का तू तर. हां चालू काढली बघा वेलकम बाईककडे आपण इकडे येतो. बाका हे येतं अमित चव्हाण. हां 1 मिनिट.
तर मंडळी इकडे आपण वेलकम बाईट्समध्ये ऑर्डर दिलेली आहे. त्या ताईकडे उभे होतं, कुठे गेलं ताई? हां, ताईकडे उभे होताना आपण ऑर्डर दिलेली आहे. आणि त्या आता अग्रणी म्हणत आहेत की आमचं स्टॉल आहे, नक्कीच समोसा खाऊन जाऊ, इकडे फेमस समोसे असतात म्हणून. तर तुम्हाला नक्कीच सांगेन, जर तुम्ही कधी पण ह्या हायवेला इकडे असाल ना माणगावला, हे बघा इकडे हा माणगावचा हायवे आहे. हा जातो टुवर्ड्स मुंबई आणि हा जातो आपला गावी लांजाला. आणि हा आपला मोरबे रोड आहे. राईट मारलं की श्रीवर्धनवर लागतं. तर राईट इथून म्हणजे इकडे लेफ्ट मारलं तुम्ही, जर तुम्ही इकडून आला तर लेफ्ट मारलं की बरोबर बाजूला तिकडे हॉटेल आहे, स्टॉल आहे म्हणजे वेलकम बाईट्स म्हणून. हे बघा नक्कीच ट्राय करा, समोसे एक नंबर असं म्हणतात. चला, थँक्यू सो मच नितीन साहेब. आणि आता पण निघूया, म्हणजे जाताना बरोबर या मोरबे रोडच्या बाजूलाच आहे. चला. आणि कधी पण मी आधी जो मी इथून जायचो ना, तेव्हा नितीन सर जे आहे ज्यांच्याकडे आपण हे ऑइल ठेवणार आहेत ना, ते नेहमी मला कमेंट करायचे की वेलकम बाईट नाश्ता करा. पण हे कधी ॲक्च्युली दिसलं नाही, कारण की ट्रॅफिक लागायचं, आपण थांबायचो ना. आज प्रॉपर आपल्याला वेळ पण आहे, कारण पण आहे थांबायचं. आणि याच्यामुळे फायनल करतो आहे आपण. ताई थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. थँक्यू. आणि यांचं रात्री 9 वाजता सुरू असतं, ते सकाळी सुरू होतं आणि अंडा बुर्जी वगैरे सर्व मिळतं तुम्हाला. आणि सकाळी टायमिंग काय असतं? सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. हे आमची कुक आहेत. अच्छा, ओके. हो, आणि रात्री पण एक वेगळा कुक आहे. अच्छा, अरे वा, सही आहे, नॉट बॅड, चांगलं आहे. चला आता आपण इकडचे फेमस गरम गरम समोसे खाऊया. पट्टी समोसा म्हणतात त्याला ना? हा गरम आहे. समोसा एक बाईट मारला मी, एक नंबर समोसा आहे यार, खूप डिफरंट आहे. हां, क्रिस्पी छान आहे, आतली भाजी पण मस्त आहे बघा, गरम गरम आहे. खूप छान मस्त आहे, छान आहे. बाबा थँक्यू सो मच, एक नंबर तुमचं वडा आणि पट्टी समोसा. ताई थँक्यू सो मच, बरं वाटलं भेटून. आणि थँक्यू फोटो काढल्याबद्दल. चला निघूया. नक्कीच सांगेन तुम्हाला, वेलकम बाईटला ट्राय करा, एक नंबर समोसा होता, पट्टी समोसा खूप छान होता. लगेच व्हा. आणि आपलं हे ऑइल जाणार आहे फ्रायडेला पुण्याला आणि मग होईल डिस्ट्रीब्यूट. जर कुठल्यावर पुणेकरांना पाहिजे असं नक्कीच आम्हाला मेसेज करा, या नंबरवर ऑइल भेटून द्यायला फॉर शुअर. आणि थँक्यू नितीन सर पुन्हा एकदा तुमचा पिकअप पॉईंट केल्याबद्दल. आणि ताईनं पण खूप आभार, आपल्याला पाहुणचार केला. त्यांना बोललो पैसे काय ऐकतच नाही आहे ते. थँक्यू, तुम्ही आमचं तेल पोचवणार आहे पुण्याला. चल निघूया मग, काय नाही दुसरं. चावीकडेच आहे. चला बाबा चला. चला आता आपण इकडून जाणार नाही, इकडून पण ट्रॅफिक लागणार आहे. आपण पुन्हा राईट मधून मोरबी रोडनी आपण तिकडून बाहेर पडू आणि पुढे जॉईंट होते, बरं पडेल, टेन्शन नाही त्यासाठी. चला मंडळी, आता ब्लॉग एंड करू. माझी बायको एक नंबर आपलं बॅग म्हणतोय. माझी बायको एक नंबर टॉप बॉक्स, तिला सांगतो टॉप बॉक्स बांध काय तेच करते, मी काय हेल्प करत नाही, काय करत तर शेंडीवाली. तर आता काय करतो, ब्लॉग एंड करू का आता पुन्हा चालू बॅक टू मुंबई. शूट करायला पॉईंट नाही, सेमच रस्ता नाही. ॲक्च्युली रस्ता खूप छान आहे यार, खरं खूप छान झालं पहिल्यापेक्षा. फक्त नागोठणे जरा बेकार आहे, तो जरा सांभाळा, बाकी तुंबेचा रस्ता होता. आणि नक्की सांगेन वेलकम बाईटला विजिट करा. पट्टी समोसा मला खूप आवडला यार. नेक्स्ट आपण जाऊ ना, आता प्रॉपर माहिती पडलं आहे कुठे येते. तर आपल्याला ॲक्च्युली कसं आधी माहिती नव्हते कुठे येते, आता माहिती पडलं प्रॉपर कुठे येते. प्लस इथून गाडी आतमध्ये टाकली, पाठी गाडी पाक करू शकतो आरामात आणि मस्त नाश्ता पाणी करून सुसाट मुंबई किंवा सुसाट लांजा. आहे गं, आता एवढं पोट भरलं ना, जेवायची खरं इच्छा नाही आता बिलकुल नाही. डायरेक्ट घरी जाऊन जेवू आम्ही, आता काय जेवायची बांधगी पडू नको. तर भूक करत नसतं सगळं. हाँ लाइट ना वो दब गया. थँक्यू. आता हे टँक बॅग लावतो ना, कसं ही लाईट चालू होते ना, तर साहेब सांगा. थँक्यू सो मच. चला आता व्लॉग आपण एंड करू. हा व्लॉग होता आपला मुंबई गोवा हायवे, थोडाफार अपडेटचा आणि प्लस आपला ऑइल डिलिव्हरी. कसा पण नक्कीच कमेंट करा. जर तुम्हाला ऑइल घ्यायचं नक्कीच आम्हाला मेसेज करा किंवा कॉल करा नंबरवर. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुमचं खुश राहा आणि हसत राहा. बाय.